छत्रपती संभाजीनगर शहरात असरुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत इथे पैदल रॅली सुरू करण्यात आली। आपल्यासोबत इम्तियाज जलील, काय सांगाल? मोठे शक्ती प्रदर्शन करताय आणि पदयात्रा आहे आमच्यासाठी खूप सामान्य एक पदयात्रा आहे, ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सामील झालेले आहे। असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या त्यांचा प्रेम किती आहे हे दाखवण्यासाठी आता तुम्ही बघा, सकाळपासून ते वाट बघत आहे असदुद्दीन ओवैसी साहेबांची। ज्या पद्धतीने काल हल्ला झाला होता त्याच भागातूनच पदयात्रा काढताय? नाही, भाग म्हणजे काय, शहर खूप मोठं आहे। आम्ही शहराच्या एक ठिकाणी एका वॉर्डामध्ये आम्ही पदयात्रा काढणार आहे, सभा घेणार आहे। त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे। फक्त आमची अपेक्षा हे आहे की पोलिसांनी हे गुंडांना आवरायला पाहिजे, नाहीतर अशा प्रकारचे दररोज जे सामान्य लोकांना दहशती ते निर्माण करत आहे त्याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे। काल तुम्ही मंत्री अतुल सावे यांच्यावर आरोप केले होते, त्यांनी ते आरोप फेटाळले। ते म्हणतात की स्टंटबाजी आहे, तुम्ही पैसे घेऊन तिकीट दिले। मी त्यांना विनंती करतो, इलेक्शनच्या दिवशी आणि इलेक्शनच्या 8 दिवस अगोदर त्यांचे कॉल रेकॉर्ड्स दाखवा। ही एक कलीम कुरेशी सोबत किती वेळा त्यांनी बोलले। इलेक्शनच्या दिवशी ते कलीम कुरेशी कॉन्फरन्सवर कोणाला घेत होते आणि अतुल सावे दमदाटी करत होते। नाहीतर अतुल सावेला मी चॅलेंज करतो ना, सांगा की मी खोटं बोलत आहे करके। मग जेव्हा आम्ही ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर दाखवेल की कलीम कुरेशी आणि अतुल सावेचा काय संबंध होता, कशा प्रकारे हे भारतीय जनता पार्टी हे कलीम कुरेशीला पैसे पुरवत होते इलेक्शनमध्ये वोट डिवाइड करण्यासाठी, ते त्यांनी केलं होतं। आता पुन्हा ते आलेले आहे आणि त्यांना असं वाटतं की आता MIM सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तयार होणार आहे, तर हेच पक्षांनी त्यांना पुन्हा त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे आणि सांगितलेलं आहे त्याला काय गुंडगिरी करायची आहे करा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। पुरावे आहेत तुमच्याकडे? मी काय बोलतो, मी चॅलेंज केलं ना, त्यांना सांगून द्या ना मला। त्यांनी सांगावं की एकदाही त्यांनी कलीम कुरेशीशी बोलले नाही, त्यांना सांगून द्या। संजय शिरसाट असं म्हणतात की शेअर भागा रे भागा। काय भागा रे भागा? आम्ही सगळ्यांना कंट्रोल केलं असतं, पण इलेक्शन लढायचं आहे आणि त्यांची स्ट्रॅटेजीच हे आहे की इलेक्शन कशा प्रकारे डिस्टर्ब करायचं आहे। आता संजय शिरसाट असू द्या किंवा कोणीही असू द्या, 16 तारखेला कळेल की MIM पक्षावर या शहरातल्या लोकांचा प्रेम किती आहे, तर तुम्हाला 16 तारखेला दिसणारच। काल ज्या मंत्र्यावर तुम्ही आरोप केले होते त्यांना आज काही संदेश द्यायचा का या रॅलीतून? मला काही नाही द्यायचं, हे लोकांचं प्रेम आहे ओवैसी साहेबांचे। हे छुटपुट ज्या घटना घडत आहे ते असू द्या, त्याला आम्ही हँडल करू। आपण बघतोय आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील होते। असरुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वात जे आहे ते आज छत्रपती संभाजीनगरातील चंपा चौकातून रॅली काढण्यात आली आणि ज्या पद्धतीनं काल इम्तियाज जलील यांनी अतुल सावे व संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, त्यांनी आज सांगितले कलीम कुरेशी आणि अतुल सावे यांच्यात जे आहे ते संबंध आहेत। ते अतुल सावे यांनी जे आहे ते विधानसभेला सुद्धा कलीम कुरेशी यांना जे ते पैसे पुरवले होते आणि माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत, असा गंभीर आरोप अतुल सावे यांच्यावर इम्तियाज जलील यांनी केलाय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।